विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्कॉलरशिप परीक्षा असो, टी असो, नवोदयची परीक्षा असो, पोलीस भरती असो, MPSC कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्नाचं स्वरूप असं आहे की संख्येचं गुणोत्तर दिलेलं असतं आणि संख्येच्या गुणोत्तरामध्ये या ठिकाणी आपल्याला एखादी संख्या विचारली जाते. पाहूयात या ठिकाणी गणित असं आहे. 18 जसे 126 तसे 24 जसे किती. आता या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला एकाच प्रकारचं लॉजिक या ठिकाणी उपयोगी पडत नाही. वेगवेगळे लॉजिक लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येईल. पाहूयात या ठिकाणी इथे काय लॉजिक लावलेलं आहे पहा. 18 जसे 26 तसे 24 जसे किती. आता इथं 18ची किती पट केली? 18च्या पाड्यामध्ये 126 आहेत का बघा. 18 1 18 18 2 36 18 3 54 18 72 18 म्हणजे 90 18 सक 18 सक 26 आहे म्हणजे 18ची 7 पट केलेली आहे. बघूयात आपण 18ची 7 पट केली असेल तर या ठिकाणी 24 चे बरोबर 7 पट करून पाहूयात. जसं या ठिकाणी संबंध दिलेला असतो पहिल्या दोन संख्येतला किंवा या ठिकाणी जो गुणोत्तराचा संबंध आहे तोच संबंध दुसऱ्या दोन संख्येमध्ये दिलेला असतो. मग या ठिकाणी 24 पण आपण किती करणार आहे? 7 पट करा. 24 गुणिले 7 7 चौक 28 2 7 2 14 2 किती झाले 16. 24 सत्तर 68 माझे इथे 168 आहे का पर्यायामध्ये? नाही. 268 दिले म्हणजे निश्चितच या ठिकाणी हे लॉजिक इथं वापरलेलं नाहीये. 168 सुद्धा नाही म्हणजे या ठिकाणी 18ची 7 पट हे लॉजिक इथं उपयोगी पडत नाही. पुढे जाऊयात. या ठिकाणी काय केलेले पहा. इथे या दोन संख्येची वजाबाकी करून पहा. 8 आणि 1 याची वजाबाकी किती येते बघा. 8 वजा 1 किती आली वजाबाकी? 7. आता 7चा आणि या 18चा 18 मध्ये काही क्रिया केली बघा. 18 7 26 आहे पहा. या ठिकाणी या दोन अंकांची वजाबाकी केली इथे आली 7 आणि गुणिले किती केलं? 18 गुणिले 7 18 7 26 आहे म्हणजे या दोन अंकांची वजाबाकी आणि त्या वजाबाकीला डायरेक्ट या संख्येने काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. इथे पुढे पाहू. त्या ठिकाणी 24 मध्ये ते या ठिकाणी लॉजिक बसते का बघा. या दोन अंकांची वजाबाकी करा. 4 वजा किती 2 किती आलं 2. आता परत या 24 न 2 ला गुणा. 24 दोन्ही 48 पर्यायामध्ये उत्तर आहे का? आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतं लॉजिक उपयोगी पडलेलं आहे? त्या दोन अंकांची वजाबाकी गुणिले ती संख्या म्हणजे या दोन अंकाची म्हणजे 8 आणि 1 ची वजाबाकी 7 आली गुणिले ती संख्या म्हणजे 18 18 7 26 आहे. 24 आणि 24 मध्ये 2 आणि 4 अंक आहेत या दोन्हीची वजाबाकी 2 येते. मग 24 ने डायरेक्ट 2 ला गुणलं म्हणजे किती आलं? 48. अशा पद्धतीने आपल्याला लॉजिक शोधावं लागतं आणि लॉजिक शोधल्यानंतर आपलं उत्तर काढता येईल. पुढे जाऊया. तर पुढील प्रश्नामध्ये मध्ये या ठिकाणी आपण एकाच प्रकारच्या लॉजिकचे या ठिकाणी उदाहरणांचा सराव घेणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात राहील की कोणतं लॉजिक कुठं वापरलं पाहिजे म्हणजे पटकन तुम्हाला शोधता येईल. या ठिकाणी 13 जसे 26 तसे 25 जसे किती हेच लॉजिक आहे. याच लॉजिकवरचे या ठिकाणी बाकीची उदाहरणं आहेत पहा. या ठिकाणी या दोन्हींची वजाबाकी करा. 3 वजा 1 किती आले 2. 13 ची दुप्पट करा. 13 गुणिले 2 किती आलं 26 आलं. या ठिकाणी परत या ठिकाणी सुद्धा या दोन्हींची वजाबाकी करा. 5 वजा 2 किती 3 5 वजा 2 3 आणि 25 किती झाले 75 आहे का? पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊ. या ठिकाणी पुढचं उदाहरण 15 जसे 60 तसे 45 जसे किती. आता ह्या दोन्हींची वजाबाकी परत करा. 5 आणि 1 याची वजाबाकी 4 5 मधून 1 गेला किती राहिले 4 आणि परत या ठिकाणी 15 गुणिले 4 करा. 15 चौक किती आहे इथं 60 आलं. परत इथं तसंच आहे 4 आणि 5 ची वजाबाकी 4 वजा 5 किंवा 5 वजा 4 कसे करा. फक्त वजाबाकी या ठिकाणी अपेक्षित आहे. बरोबर किती आहे 1 आलं. 45 गुणिले 1 किती आहे 45 1 45 आहे का उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. लक्षामध्ये. पुढील उदाहरण या ठिकाणी उदाहरण आहे 14 जसे 42 तसे 35 जसे किती. हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. तुम्ही या ठिकाणी उदाहरण सोडवायचं आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवायचं आहे. आपण याच टाईपचे वेगवेगळे गुणोत्तरांच्या मालिका या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकाच टाईप एकच लॉजिकचं एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण
एक दोनपेक्षा जास्त उदाहरणांचा सराव या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लॉजिक माहीत झालं पाहिजे. जेव्हा परीक्षेमध्ये या ठिकाणी अशा टाईपचं उदाहरण विचारलं जाईल त्यावेळेस तुम्ही जेवढे लॉजिकचे व्हिडिओ बघितलेले आहेत ते प्रत्येक लॉजिक तुम्ही अजून त्या ठिकाणी ते लॉजिक लावू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये सोडून यश या ठिकाणी मिळवू शकता. या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये याच टाईपचे वेगवेगळे प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.